नमस्कार मित्रांनो, स्वयंभू विजयी भव या यूट्यूब चॅनलमध्ये आणि स्वयंभू परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. स्व ओळख या आपल्या सिरीजमध्ये आपण पहिले 2 भाग पाहिले, ज्यामध्ये स्व ओळखीचा फायदा आणि त्याचा आपल्या आयुष्यात आपण कसा समावेश करावा आणि दुसऱ्या भागामध्ये मुखवटे उतरवून खरं खुरं कसं जगावं, मनमोकळं कसं जगावं, आपल्या गुणांना आणि आपल्या मर्यादांना कसं ओळखून घ्यावं हे आपण शिकलो. पहिल्या 2 भागांना तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. दोन्ही भागांच्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत आणि आजच्या या 3ऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याला कोण नियंत्रित करतं, आपले विचार की आपल्या भावना, आणि त्यांच्यावरती आपण कसं नियंत्रण मिळवायचं, त्यांचे गुलाम न बनता आपण त्यांचे मालक कसं बनायचं, हा इमोशनल इंटेलिजन्सचा भागसुद्धा आजच्या या सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा असं माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे. तर मित्रांनो, तुम्हाला असा कधी अनुभव आलाय का की ऑफिसमध्ये तुमच्या मॅनेजरनी किंवा तुमच्या परिजनांपैकी कुणा एखाद्या व्यक्तीने तुम्हाला काही सुनावलं, ते तुम्हाला पटलं नाही आणि तुम्ही रागावला आणि त्या रागाच्या भरामध्ये तुम्ही काहीतरी रिॲक्ट होऊन बसला, नको ते बोलला, नको ती कृती केली आणि मग नंतर मात्र त्याचे जे परिणाम तुमच्या समोर आलेले असतात त्यामुळे तुम्ही दुःखी होता, तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येते. आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की मला एवढी रागवण्याची त्या क्षणी खरंच गरज होती का? जे बोलायला नको होतं ते बोलण्याची मला खरंच गरज होती का? आणि मग हा प्रश्न जेव्हा आपल्या मनात येतो तेव्हा मग गिल्ट, अपराध भाव, इनसिक्युरिटी, अशा सगळ्या भीती, अशा सगळ्या भावना शरीरामध्ये निर्माण होतात. मग आता आज आपण प्रयत्न करून घेणार आहोत की आपल्या विचारांचा, आपल्या भावनांचा पाठपुरावा करणं आणि त्यांचं मूळ ओळखून घेणं, म्हणजे त्यांच्यावरती नियंत्रण आणणं आपल्याला सोपं जाईल. तर आता सर्वप्रथम आपण पाहून घेऊयात की आपले विचार म्हणजे काय असतात. तर बघा मित्रांनो, विचार हा तार्किक असतो. विचार म्हणजे आपल्याला पडलेले काही प्रश्न असतात, जसं की आज काय होईल, किंवा आज मी हे काम करायचंय ते कसं करावं, किंवा हे काम करणं खरंच खूप अवघड आहे, हे मला जमेल का? अशा सगळ्या विचारांचं मूळ हे आपल्या डोक्यात असतं. आणि जेव्हा ते विचार रिपिटेटिव्ह बनतात किंवा ते विचार नकारात्मकतेकडे झुकतात आणि आपल्याला असं वाटायला लागतं की अरे ते आपल्या आयुष्यात खरंच घडणार आहेत, त्यावेळेला त्यांच्यातून एक संवेदना निर्माण होते आणि ती संवेदना म्हणजे खरं तर भावना असते. विचारांना शक्ती नसते, पण भावनांमध्ये शक्ती असते. म्हणूनच भावनांना आपण इंग्रजीमध्ये इमोशन्स म्हणतो, एनर्जी इन मोशन्स. जेव्हा भावना शरीरामध्ये निर्माण होते त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये अनेक रासायनिक प्रक्रिया घडायला लागतात, अनेक हार्मोन्स, केमिकल्स आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात, स्त्रवले जातात आणि त्याच्यातून काही शारीरिक गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात. म्हणजे आपण म्हणू शकतो की विचार हे एक फक्त मेंदूत उद्भवणारी एक स्थिती आहे, पण भावना म्हणजे एक प्रकारची अनुभूती आहे की जी आपण घेतो आणि त्याचे पडसाद आपल्या शरीरभर उमटतात. एक एक्झाम्पल इथे बघूयात की आता जर का मला असा प्रश्न पडला की उद्या माझं प्रेझेंटेशन आहे, किंवा उद्या माझा इंटरव्ह्यू आहे, किंवा उद्या घरी एखादं महत्त्वाचं फंक्शन आहे, अनेक पाहुणे येणार आहेत, मग मला हे काम जमेल का? माझा परफॉर्मन्स कसा असेल? सगळं व्यवस्थित पार पडेल का? हा झाला त्या गोष्टीनुरूप आलेला मनातला विचार, जो तार्किक आहे, लॉजिकल आहे, स्वाभाविक आहे. पण जेव्हा हा विचार नकारात्मकतेकडे झुकतो, की जसं की मग मला जमेल का आणि नाही जमलं तर काय, हा जेव्हा प्रश्न मनात येतो त्यावेळेला लगेच एक संवेदनांची मालिका तयार व्हायला सुरुवात होते आपल्या शरीरामध्ये. मग मला नाही जमलं तर काय होईल, मग मला सगळे हसतील का, माझी फजिती होईल का, किंवा या सगळ्याचा परिणाम माझ्या परफॉर्मन्सवरती होऊन त्याचा माझ्या करिअरवरती किंवा माझ्या कामावरती काही इम्पॅक्ट होईल का, असे अनेक प्रश्न मनामध्ये उद्भवतात की जे बऱ्याचदा नेगेटिव्ह थिंकिंग असतं आणि मग त्याच्यामधून निर्माण होते, जन्म घेते ती म्हणजे भावना. जसं की भीती ही भावना आहे. माझं कसं होईल, लोक मला हसतील का,
लोक मला काय म्हणतील हा विचार झाला, आणि त्याच्यातून जी संवेदना निर्माण होते, भीती, ही म्हणजे काय आहे, भावना, किंवा असुरक्षितता ही म्हणजे सुद्धा काय आहे, तर भावना. आणि मग त्या भावनेचे पडसाद आपल्याला कसे दिसायला लागतात, तर आपल्या हृदयामध्ये धडधड व्हायला सुरुवात होते, आपल्याला घाम यायला लागतो, कधी कधी शरीराची थरथर व्हायला लागते, हातपाय गार पडतात, डोकं दुखायला लागतं, अगदी डोक्यात कळ आल्यासारखं जाणवतं, पोटात गुडगुड व्हायला लागतं. तर या सगळ्या ज्या आहेत ना, त्या म्हणजे काय आहेत, शारीरिक क्रिया आहेत, की ज्या म्हणजे संवेदना आहेत, की ज्या तुमच्या शरीरात उत्पन्न झालेल्या भावनांचा परिणाम आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, आपलं शरीर हे नेहमी आपला बचाव करत असतं. जेव्हा लक्षात घ्या तुम्हाला राग येतो, त्यावेळेला त्याच्या मागची भावना असते की तुम्हाला भीती वाटत असते, कित्येकदा असुरक्षितता वाटत असते, आणि म्हणून तुम्हाला तो राग येतो किंवा तुम्हाला ती भीती वाटते. मग त्यावेळेला तुमचं शरीर फ्लाईट अँड फाईट अशा टाईपचा काहीतरी रिस्पॉन्स शरीरामध्ये निर्माण करत असतं. कारण तुमच्या शरीराला एवढंच माहिती आहे की तुम्हाला सेफ ठेवायचं आहे. मग जेव्हा तुम्हाला सुरक्षिततेची, शांततेची गरज असते, त्यावेळेला तुमच्यामध्ये खरं तर भीती ही संवेदना निर्माण झालेली असते, आणि म्हणून तुमचं शरीर त्याला प्रतिसाद देत असतो. पण लक्षात घ्या की हृदयाची सतत धडधड अशी होणं, किंवा श्वास जलदगत्या अशा भावनेच्या भरामध्ये सुरू होणं, किंवा भावनेच्या भरामध्ये आपण म्हणतो ना की माझी तळपायाची आग मस्तकाला गेली, तर अशा सगळ्या गोष्टी जर वारंवार तुमच्यासोबत, तुमच्या शरीरासोबत घडत राहिल्या, तर मग हे तुमचं शरीर वीक व्हायला लागतं, आणि मग तिथूनच उद्भवतात अनेक व्याधी. म्हणूनच बऱ्याचशा आजारांचं मूळ हे भावनांमध्ये दडलेलं आहे. आणि भावना खरं तर वाईट नाही आहेत मित्रांनो, पण त्या भावनांना जेव्हा आपण दबून टाकतो, तेव्हा त्या दबलेल्या भावना किंवा त्या सप्रेस्ड इमोशन्स या आपल्या शरीरामध्ये विविध एरियाजमध्ये अडकून बसतात, आणि त्या स्टक इमोशन्सच आपल्या आजारांना, व्याधींना निमंत्रण देतात. कारण बराच काळ तुमचं शरीर त्यांच्यासोबत लढतं, त्यांना रिलीज करण्याचा प्रयत्न करतं, पण जेव्हा त्या रिलीज होत नाहीत, त्यावेळेला खरा प्रॉब्लेम निर्माण होतो. म्हणून बरेचसे रिलीजिंग टेक्निक्स आपण फॉलो करू शकतो, की ज्याच्यातून आपण आपल्या शरीरात अडकलेल्या भावनांना मुक्त करू शकतो. यासाठी होपोनोपोनो किंवा EFT टॅपिंग, मेडिटेशन या अशा अनेक टूल्सचा आपण उपयोग करू शकतो, की ज्यांच्याद्वारे स्व ओळखीतून आपण स्वतःच्या भावनांवरती नियंत्रण आणू शकतो, त्यांना रिलीज करू शकतो. आता हे बघितल्यानंतर आपण एक महत्त्वाचा अजून एक भाग बघूयात, की या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत कशा घडत असतात. तर बघा, 2 टाईपचे लोक असतात, 2 कॅटेगरीज आपण म्हणूयात. पहिली कॅटेगरी अशी असते, ती म्हणजे इमोशनली ड्रिव्हन पीपल, की जे लोक नेहमी इमोशनल असतात, किंवा ते लोक स्वतःही म्हणतात की मी खूप हळवा आहे किंवा हळवी आहे. त्यांच्याबद्दल बरेचदा लोकही म्हणतात की ही खूप हळवी आहे. मग अशांना एखादी भावना बऱ्याचदा नियंत्रित करत असते. भावनांच्या आहारी हे लोक लवकर जातात, आणि भावनांच्या द्वारेच त्यांच्या कृती घडत जातात. असे हे लोक आहेत इमोशनली ड्रिव्हन. दुसरी लोक असतात ओव्हर थिंकर. तर ह्या लोकांच्या मनामध्ये विचारांचं वादळ सतत उठलेलं असतं. एक विचार, त्याच्या मागोमाग दुसरा विचार, तिसरा विचार, असं सतत विचारांची शृंखलाच या व्यक्तींच्या मनामध्ये उद्भवलेली असते. या वादळालाच हे लोक सारखे तोंड देत असतात. मग बघा मित्रांनो, या दोन्ही गोष्टींचं एक्स्ट्रीम टोक जे आहे ना, ते वाईटच. कारण या दोन्हींचा इम्पॅक्ट आपल्या ओव्हरऑल वागण्या बोलण्यावरती होतो, आणि त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याचशा समस्यांना तोंड द्यायला लागतं. मग आपलं, जसं आपण मागच्याही भागात पाहिलं होतं, की 4 पिलर्स आपल्या आयुष्याचे महत्त्वाचे आहेत, की हेल्थ आहे, वेल्थ आहे, म्हणजे आपलं प्रोफेशनल करिअर आहे, त्यानंतर आपलं रिलेशन्स आहेत, आणि आपलं स्पिरिच्युअलिटी आहे. तर या 4ही क्षेत्रामध्ये हा भावना तिरेक किंवा या टोकाचं ओव्हर थिंकिंग किंवा टोकाचं इमोशनली ड्रिव्हन
व्यक्तिमत्व हे दोन्हीही घातकच आहे. ते आपल्याला प्रगती करू देत नाही, आपल्याला एकाच जागी स्टक करून ठेवतं. आणि याचसाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आपली भावनिक प्रगल्भता आपल्याला इथे मग वाढवायची आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो की इमोशनल इंटेलिजन्स आपल्याला आत्मसात करून घ्यायचा आहे. इमोशनली इंटेलिजंट आपल्याला व्हायचं आहे. नुसता इंटेलिजन्स असणं हे कामाचं नाही आहे, हे आता रिसर्चद्वारे सिद्ध झालं आहे. तुम्हाला जर तुमच्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला इमोशनली इंटेलिजंट होणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे नुसता IQ नाही, तर आजकाल बऱ्याच ऑर्गनायझेशन्समध्ये तुमचा EQसुद्धा बघितला जातो आणि त्यावरून तुमचं जे क्षेत्र आहे, तुमचा जो रोल आहे, प्रोफाईल आहे, त्यामध्ये तुमचा परफॉर्मन्स कसा असणार आहे, तुमची ग्रोथ कशी असणार आहे, हे ठरवलं जातं. मग आता आपण बघूयात की इमोशनली इंटेलिजंट जर आपल्याला व्हायचं असेल तर काही सोपे उपाय आपल्याला आत्मसात केले पाहिजेत. स्व ओळख केली पाहिजे, स्वविकासाकडे गेलं पाहिजे आणि त्यासाठीच स्वयंभू आपल्यासोबत आहे. तर मित्रांनो, आता आपण एक सगळ्यात महत्त्वाचा इथे एक टेक्निक बघूयात. ते म्हणजे त्या टेक्निकचं नाव आहे की जेव्हा तुम्हाला एखादी अशी भावना सतावते, टोकाची भावना निर्माण होते तुमच्यात आणि तुम्हाला लगेच काहीतरी कृती करायची, तर त्यावेळेला थोडा ब्रेक घ्या, पॉज घ्या थोडासा. पॉज अँड लेबल हे ते टेक्निक आहे. तर पॉज अँड लेबल म्हणजे काय आहे, तर जेव्हा तुम्हाला अतीव असा राग आलेला आहे आणि मी रागाच्या भरात आता काहीतरी करणारच आहे, एखादी कृती किंवा काहीतरी बोलून जाणार आहे, त्यावेळेला क्षणभराचा पॉज घ्या. म्हणून पूर्वी सांगितलं जायचं आपल्याला की राग आल्यानंतर मनातल्या मनात 10 आकडे काउंट करा. कारण काय होतं की ही जी भावना आहे ना, ती आपल्या शरीरामध्ये खरं तर जास्त काळ टिकत नाही. या भावनांमुळे शरीरामध्ये जी रासायनिक प्रक्रिया सुरू होते ना, ती फक्त 90 सेकंद फक्त टिकते. 90 सेकंदापर्यंत जर आपण तिला थोपवू शकलो तर ती भावना ऑटोमॅटिकली न्यूट्रल होऊन जाते, नाहीशी होते. त्याचा शरीराला काही धोका होत नाही आणि आपल्याकडून अशी काहीही कृती होत नाही की जिचा नंतर आपल्याला पश्चाताप होईल. तर पॉज अँड लेबल या टेक्निकमध्ये आपल्याला असंच करायचं आहे की जेव्हा आपल्याला असा काही भावना येते, म्हणजे जेव्हा काही राग येतो, तेव्हा आपल्याला प्रश्न विचारायचा स्वतःला की मला आत्ता हा राग आला आहे, तर यावेळेला आत्ता मी काय करणं योग्य आहे? मी आत्ता शांत राहणं योग्य आहे का मी आत्ता आरडाओरडा करणं किंवा काही आदळआपट करणं किंवा चुकीचं काही बोलणं उपयुक्त आहे? तर हा प्रश्न स्वतःला विचारल्यानंतर आपलं मन लगेच आपल्याला उत्तर द्यायला सुरुवात करतं. आपलं मनच मग आपल्याला सांगतं की नाही, थोडं शांत राहा, बोलून प्रश्न सुटणार नाही आहे, उलट शब्दांनी शब्द वाढेल, तेव्हा जरा शांत राहा. हा मनाच्या आतून जेव्हा संदेश येतो ना, तेव्हा आपण तो ऐकायला तयार होतो. कारण आपलं अंतर्मन कधी आपल्याला धोका देत नाही. पण ते जर दुसरं कुणी जर त्या क्षणी आपल्याला सांगायला गेलं की अरे तू रागवू नको, जरा शांत राहा, शांततेने परिस्थिती हाताळ, तर मात्र आपण ऐकत नाही. पण पॉज घेऊन आपल्याच अंतर्मनाला प्रश्न विचारला आणि त्यानुसार मार्ग अनुसरला तर मात्र आपलं शरीर, भावना, मन सगळं काही त्याला साथ देतं. आणि याला लेबल द्यायचं आहे की मला आत्ता राग आलाय, तो नक्की का राग आलाय, कशामुळे आलाय? मला भीती वाटते म्हणून आलाय का मला असुरक्षितता वाटते म्हणून आलाय, किंवा एखादी गोष्ट मला पटत नाहीये, माझ्या तत्वांना धक्का लागतोय म्हणून मला राग आलाय? ही गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे आणि त्याला लेबल द्यायचं आहे. मग भावनांच्या अनेक गोष्टी आहेत. कधी कधी मत्सर उत्पन्न होतो आणि त्या मत्सरापोटी, त्या जेलसी पोटी आपण रागावतो, चिडतो किंवा असं काहीतरी बोलून जातो. तर ती भावना पकडायची आहे. मत्सर आहे, राग आहे किंवा एखादा लोभ आपल्याला असतो किंवा मला हे हवंच आहे, काही करून हे मलाच मिळालं पाहिजे आणि मग त्यामुळे आपण काहीतरी चुकीचं वागतो, बोलतो. तर हे लेबलिंग केल्यामुळे काय होतं ना, की आपल्या मेंदूचा जो तार्किक भाग आहे ना, तो सक्रिय होतो आणि ती भावना न्यूट्रल होते आणि तुम्ही ज्या पद्धतीने त्या भावनेला रिॲक्ट होणार आहात त्या पद्धतीने न होता तुम्ही शांततेने परिस्थिती हाताळता. म्हणजे ही मास्टरी मग आता तुमच्यात येते की तुम्ही त्या भावनेला नियंत्रित करू शकताय. मग इथे काय आपण अचीव केलं बघा मित्रांनो, आपण त्या भावनेला सप्रेस नाही केलेलं आपल्या शरीरामध्ये, त्या भावनेकडे दुर्लक्ष पण नाही केलेलं, पण आपण त्या भावनेला लेबल दिलं, तिला ॲक्सेप्ट केलं आणि तिला रिलीज करून टाकलं.
आणि यामुळे आपल्याला शारीरिक, मानसिक, भावनिक अशा सगळ्या स्तरांवरती शांती मिळते. आता दुसरं टेक्निक आपण याच्यामध्ये बघायचं आहे, तर हे दुसरं टेक्निक आहे की ब्रेथ टेक्निक आहे. आपल्याला काय करायचं आहे, तर ब्रेथ अँड ऑब्झर्व. मग आपल्याला अशा प्रसंगी जेव्हा भावनातिरेक झालाय त्या क्षणी आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि दीर्घ श्वास घेऊन आपल्याला पहिल्यांदा तर आपल्या मनाला शांत करायचं आहे. विचारांचा जो कल्लोळ आपल्या आतमध्ये उठलेला आहे त्याला शांत करायचं आहे आणि मग ऑब्झर्व करायचं आहे की आत्ता या भावनेमुळे माझ्या शरीरामध्ये कुठे आणि कशी संवेदना जागृत झाली आहे. मग ही संवेदना तुमच्या पोटात आहे का? काहींना पोटात लगेच असं गुडगुडल्यासारखं वाटतं किंवा काहींना तळहातांना घाम सुटतो किंवा काहींना एकदम मस्तकात तिडीक गेल्यासारखं होतं, काहींना हातापायांना कंप सुटल्यासारखं वाटतं किंवा कधी कुठेतरी शरीराच्या एखाद्या भागात स्टिफनेस आल्यासारखं वाटतं. मग ही भावना आपल्या शरीरामध्ये कुठे आत्ता आपल्याला जाणवते, त्याची अनुभूती होतीये, हे एक क्षणभर ऑब्झर्व करायचं. आणि हे ऑब्झर्व केल्यानंतर काय होतं की ऑटोमॅटिकली ती भावना तिथून रिलीज व्हायला मदत होते. आणि हे जर आपण केलं नाही तर जिथे ती भावना आपल्या शरीरामध्ये उत्पन्न झाली आहे तिथल्या भागाला ती नक्कीच त्रास देते. कारण ही एनर्जी आहे, ती नष्ट होत नाही ना. मग ती एनर्जी, जसं फिजिक्सचा लॉ आहे की एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉईड, इट कॅन ओनली ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन फॉर्म टू अनादर. तर ही जी एनर्जी आहे, इमोशनमधली जी शक्ती आहे, एनर्जी आहे ना, ती आपल्याला काय करायचं आहे, योग्य दिशेला ट्रान्सफॉर्म करायची, चॅनलाइज करायची आणि त्याला रिलीज करून टाकायचं आहे, म्हणजे तिचा आपल्याला त्रास होणार नाही. आता इथं एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल आपण बघू शकतो, कारण तुमच्या मनात हा प्रश्न आत्ता नक्कीच आला असेल की जेव्हा अशी भावना उत्पन्न होते, जेव्हा आपण अगदी खूप रागात असतो, त्या भावनेच्या भरात काहीतरी कृती करून जाणार असतो, तेव्हा खरं तर एवढा वेळ आहे का आपल्याला की आपण ऑब्झर्व करणार, ब्रेदिंग करणार, लेबलिंग करणार, पॉज घेणार. पण मित्रांनो, हा अभ्यास आहे. अभ्यासाने हे सहज साध्य होतं. आणि हा पॉज म्हणजे काय फार मोठा पॉज नाही आहे. असं नाही होणार आहे की ती भावना आली आहे, आपण एखाद्या त्या अगदी जसं रणांगणावर आहोत आणि अगदी तुम्हाला कृती करायची गरज पडली आणि त्यावेळेला तुम्ही म्हणता की नाही नाही, मी आता जरा पॉज घेत आहे, मला माझ्या भावनेला लेबल द्यायचं आहे, ऑब्झर्व करायचं आहे. असं नाही होत. तर हे आपल्या मनामध्ये अगदी स्प्लिट सेकंड्समध्ये घडतं. इतक्या फास्ट आपल्या मनामध्ये हे सगळे विचार घडतात ना की तो पॉज आपल्यासाठी असतो, इतरांना जाणवत सुद्धा नाही की आपण पॉज घेतलाय. क्षणभर फक्त डोळे मिटून आपण दीर्घ श्वास घ्यायचा आहे, मनातल्या मनात काही प्रश्न विचारायचे आहेत आणि मनातल्या मनात डोळे मिटून ऑब्झर्व करायचे आहेत आपल्या संवेदना, आपल्या अनुभूती. आणि हे करणं आपल्यासाठी गरजेचं आहे, नाही का मित्रांनो? नाही तर या इमोशन्सचा निचरा होणार नाही आणि या इमोशन्स आपल्याला नियंत्रित करत राहतील. आपण त्यांचे गुलाम बनल्यामुळे आपल्या हातून नको त्या गोष्टी घडून जातात आणि मग पश्चात्ताप आणि नंतर अनेक शारीरिक व्याधी, मानसिक व्याधी या आपल्याला सतावत राहतात. मग या दुष्टचक्रातून बाहेर पडायचं असेल तर हे साधे सोपे टेक्निक्स शिकून घेऊन, त्यांचा अभ्यास करून, त्यांचा सराव करून त्या वापरायला काय हरकत आहे? तर आपण आपल्याला प्रॉमिस करूयात मित्रांनो की हे टेक्निक्स शिकून घेऊन आपण भावनिकदृष्ट्या प्रगल्भ होऊयात. आपणच आपल्यावरती संयम आणूयात आणि भावनेच्या भरात वाहून जाणार नाही असं आपण आपल्यालाच अफर्म करूयात. आणि याच संदर्भातलं तिसरं टेक्निक आपल्याला सांगतं की रिस्पॉन्ड, डोंट रिॲक्ट. तर हे तर तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल की रिस्पॉन्स देणं महत्त्वाचं आहे, रिॲक्ट होणं गरजेचं नाही आहे. समोरच्यानी जर तुम्हाला एखादी समजा चूक दाखवली आणि त्या क्षणी लगेच तुम्हाला राग आला आणि तुम्ही जर काही उद्धटपणे बोलून गेलात किंवा ती चूक मान्य न करता डिफेन्सिव्ह मोडमध्ये गेलात, तर काय होतं, ती चूक दाखवणाऱ्याला आणखीन जास्त खात्री पटते की खरंच तुमची चूक झालेली आहे आणि तुम्हाला ती चूक ॲक्सेप्ट न करता आल्यामुळे तुम्ही इम्प्रूव्हमेंटची एक संधी तुमच्यातली गमावून बसत आहात. आणि याच्यामुळे ही जी परिस्थिती झाली आहे ना, ती सगळी किचकट होऊन बसते. मग नेक्स्ट टाईमसुद्धा ती व्यक्ती जर समोर आली, रिव्ह्यू करायला लागली, तर तुम्हाला परत ट्रिगर येतो की अरे मागच्या वेळेला या व्यक्तीने माझ्या कामात चुका काढल्या होत्या, मला क्रिटिसाइज केलेलं होतं
आणि मग तुम्ही त्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीने तुम्हाला दिलेल्या फीडबॅकला, कमेंट्सला ॲक्सेप्ट करूच शकत नाहीत आणि त्यामुळे तुमच्यातले संबंधही बिघडतात. तुम्हाला तुमच्यामध्ये सुधारणाही करायला मग चान्स राहत नाहीत आणि मग तुम्ही मात्र मीच बरोबर आहे, पण समोरच्याला मात्र माझं काम कधी आवडतच नाही, हे लेबल देऊन टाकता. एवढंच काय, पुढे जाऊन तुम्ही असंही म्हणता किंवा या व्यक्तीचा माझ्यावरती राग आहे आणि त्यामुळे ही व्यक्ती माझ्याशी असं वागतीये. दरवेळेला माझ्या कामात ही व्यक्ती चुकाच काढत असते आणि मग आपल्यातला तो जो खिलाडूपणा आहे तो निघून जातो. आपण चुका ॲक्सेप्ट करायला शिकत नाही, सतत डिफेन्सिव्ह राहतो आणि मग हे सगळे संबंधही बिघडत जातात, नकळत गैरसमज होतात आणि ही गोष्ट प्रोफेशनली पण वाईट आहे आणि पर्सनलीसुद्धा जेव्हा तुम्हाला असं व्यक्तिगतरित्या कोणी काही फीडबॅक देतं तेव्हाही ही गोष्ट तुमच्यासाठी वाईटच आहे. या सगळ्या ट्रिगर्सला आपल्यामध्ये आपल्याला आमंत्रित नसेल करायचं, आपल्यामध्ये साठवून नसेल ठेवायचं, त्यांना रिलीज करायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे, हे रिस्पॉन्ड डोंट रिॲक्ट हे टेक्निक बघायचं आहे. मग आत्ताच्याच प्रसंगात आपण काय करू शकतो, जेव्हा एखाद्याने तुम्हाला फीडबॅक दिला तेव्हा सर्वप्रथम डिफेन्सिव्ह मोडमध्ये जाण्याऐवजी थँक्यू म्हणा. अगदी छान स्माईल करून थँक्यू म्हणा, थँक्स फॉर द फीडबॅक आणि आय विल रिवाइज इट किंवा आय विल थिंक अपॉन इट किंवा लेट मी नो युअर पर्स्पेक्टिव्ह, लेट मी नो युअर व्ह्यू पॉईंट. हे असे काही प्रश्न विचारून म्हणजे रिस्पॉन्स देऊन तुम्ही जाणून घेऊ शकता की तो फीडबॅक काय आहे. कदाचित ती चूक नाही आहे, पण कदाचित तो समोरच्याचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे. आता हे एक उदाहरण झालं, असे अनेक उदाहरणं तुम्ही स्वतःसाठी मनन चिंतन करू शकता. तर बघा मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण हा महत्त्वाचा भाग पाहिला की तुम्हाला कोण नियंत्रित करतंय, तुमचे विचार की तुमच्या भावना. मग बघा, विचार वाईट नाहीत, भावनासुद्धा वाईट नाहीत, पण जेव्हा ते आपल्यावरती इम्पॅक्ट करायला लागतात, आपल्या शरीरामध्ये हे असे काही केमिकल रिॲक्शन्स घडवून आणायला लागतात आणि ज्याद्वारे मग आपण असं काही वागून जातो की त्याचे परिणाम नंतर आपल्यालाच भोगावे लागतात. आपल्याच हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप्स आणि स्पिरिच्युअलिटी या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी आपले अवरोध बनतात आणि पुढे पुढे जाऊन ह्या सगळ्या गोष्टी आपले पॅटर्न्स बनत जातात. हे ट्रिगर आपल्याला त्रास देतात. इतकी वर्ष ते ट्रिगर्स आतमध्ये राहतात ना की ते रिलीज न केल्यामुळे दरवेळेला आपल्याला त्रास होतो. एखादी कोणी व्यक्ती तुम्हाला काहीतरी बोलून जाते, अपमान करते आणि त्यावेळेला तुम्हाला काही बोलता येत नाही आणि तुम्ही ते सगळं मनामध्ये साठवून ठेवलं आणि मग 10 वर्षांनी जरी ती व्यक्ती तुम्हाला भेटली तरीही पुन्हा तो ट्रिगर येतो की अरे, ही व्यक्ती मला पूर्वी असं बोलली होती आणि मग तुमचा जो काही रिस्पॉन्स आहे तो बदलतो आणि तुम्ही दरवेळेला मग काय करता, रिॲक्टच व्हायला सुरुवात होता. ती व्यक्ती कदाचित ती गोष्ट विसरून पण गेली असेल, पण तुम्ही विसरत नाही. तुमच्या मनाला जणू काही तुम्ही एक रिसायकल बिन बनवून ठेवलेलं आहे. या बिनमध्ये अनेक अनुभव, त्याच्यातून निर्माण झालेले विचार आणि त्याच्यातून निर्माण झालेल्या भावना हे तुम्ही साठवून ठेवले. बघा मित्रांनो, विचार म्हणजे जर का बीज आहे तर भावना म्हणजे त्याच्यातून निर्माण झालेला वृक्ष आहे. मग आज आपल्याला बघायचं आहे की या रिसायकल बिनचं क्लीनअप आपण करायला तयार आहोत का. तुम्ही जर तयार असाल तर कॉमेंट्समध्ये मला येस म्हणून सांगा की येस, आय एम रेडी टू क्लीन अप माय रिसायकल बिन. आय एम रेडी टू वर्क अपॉन माय इमोशन्स. त्या इमोशन्सचं, त्या भावनेचं मूळ शोधून काढायला मी तयार आहे हे कमेंट्समध्ये सांगा. स्वतःला प्रॉमिस करा, डिक्लेअर करा आणि त्याद्वारे अभ्यास करून, सराव करून स्वतःमध्ये बदल घडवून आणा. कारण या सगळ्याचा आउटकम काय आहे मित्रांनो, तर शांततापूर्ण जीवन. आपल्याला सगळं काही मिळतं पण शांतीच मिळत नाही. मग त्या मनशांतीसाठी आपण भटकत राहतो, अनेक उपाय शोधतो, पण मनशांती काही आपल्याला लाभत नाही. मग अशा वेळेला आपल्याला ह्या सगळ्या टेक्निक्सचा अतिशय महत्त्वाचा असा खूप मोलाचा उपयोग होतो. तेव्हा स्वतःला जरूर प्रॉमिस करा मित्रांनो. आणि आता पुढच्या भागामध्ये, या चौथ्या या सिरीजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आपले लिमिटिंग बिलीफ्स काय आहेत, त्याचे पॅटर्न्स कसे बनतात आणि त्यांना आपण ब्रेक कसं करायचं. सो ब्रेकिंग युअर लिमिटिंग बिलीफ्स हा आपला या स्वओळख या सिरीजमधला चौथा पार्ट आहे. तो बघायला विसरू नका. कमेंट्समध्ये तुमचा फीडबॅक द्यायला, तुमची मतं द्यायला, प्रॉमिस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
आणि या विषयावरती जरूर चिंतन करा. हा विषय फक्त बघण्याचा नाही आहे, ऐकण्याचा नाही आहे, हा अभ्यासाचा, चिंतनाचा विषय आहे. कारण आत्मबोध आणि आत्मशोध, आत्मज्ञान हे आपल्या आयुष्याचं खरं तर उद्दिष्ट आहे. याचसाठी खरं तर आपण हा मानवी जन्म घेत असतो आणि म्हणूनच स्वओळख करून घेऊन स्वविकासाकडे जाणं हा आपल्या या स्वयंभूचं आपलं ध्येय आहे. तेव्हा स्टे ट्यून्ड, पुढचा भाग नक्की बघा आणि तोपर्यंत या विषयावरती चिंतन करा आणि या गोष्टी आत्मसात जरूर करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आज आपण पाहिलेले सगळे टेक्निक्स तुम्हाला दिले जातील, ते एकदा जरूर वाचून घ्या आणि त्यांचा अवलंब करा. धन्यवाद. थँक्यू सो मच.